तुम्ही आत्तापर्यंत पाहिलं की आपल्या ट्रिपची सुरुवात पावसाने झाली, मधी परत पाऊस लागला, पण मस्त मस्त नजाऱ्यात गाडी चालवण्याचा आस्वाद घेत पोहोचलो त्र्यंबकेश्वरला. आणि त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शन घेऊन झाल्यानंतर रात्रीचा रस्ता भटकणे तर मुळीच विसरणार नाही. आणि त्याच नादात रात्रीचा मुक्काम आमचा झाला शिर्डीमध्ये. अँड आता पुढे मोबाईल इथे बिलकुल अलाउड नाही, डायरेक्ट आम्हाला बाहेर पाठवलं. मोबाईल घेऊन चाललोय परत डॉक्युमेंट ठेवायला. तर विषय आता असा आहे की आम्ही निघालो शिर्डीमधून. शिर्डीमध्ये काय आपल्याला व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे अलाउड नव्हती. तर मी आता कुठे औरंगाबाद रोड साईडला आहे, जालना रोड, औरंगाबाद रोड, कुठला रोड बोलू शकता. बट नागपूर मुंबई हायवेवरती आहे. इकडे मागे बॅनरवरती आहे. तर नागपूर मुंबई हायवेला आहे आणि मस्त रोड आहे. रात्री आम्ही याच रोडने जाणार होतो, बट रात्री खूप लेट झाल्यामुळे गेलो नाही. अँड असा विषय, आता पोचू 1-1.5 तासात ग्रिष्णेश्वरला. ग्रिष्णेश्वरचं दर्शन घेऊ. आम्ही एस्टिमेट केलं की 3 वाजेमध्ये जर दर्शन झालं तर रात्री आम्ही पोचतोय मग भीमाशंकरला, आणि भीमाशंकरला स्टे करून सकाळी दर्शन करून घरी. कसला आलंय लवकर जायचं नशीब. इकडे लागलाय कुठलं तरी नाकाबंदी, म्हणजे पुढं काहीतरी आपलं कुठलं तरी संपत चाललाय, तर त्याचीच गर्दी लागली आहे. आता इथंच जायचं 1-1.5 तास. खतरनाक रोड आहे. तर आता जस्ट आम्ही इथे पोहोचलो याला कृष्णेश्वरला 2 वाजता करेक्ट. आत्ता वाजले 2:10. मागे इथं गाडी पार्किंग वगैरे लावले आणि इथे पे अँड पार्क वगैरे पण आहे. आम्ही पे अँड पार्क नव्हतं, पण एक काका होते ते बोलले लावायचं आणि 10 रुपये दिल्याने लावले. सो आता जस्ट पोहोचलो आणि मध्ये काय हे खूप गर्दी वगैरे पण होती, मोर्चा वगैरे चाललेला. तर आता घेऊया दर्शन आपण कृष्णेश्वरचं. तर केळी चिप घेतलं आणि दोघांचा उपवास आहे. दोघं खायला खातोय, संपवलं वाटतं याला. तो करूया कृष्णेश्वरचं दर्शन. लाईन आहे, एंट्रन्सलाच लाईन आहे. आता एवढी मोठी लाईन म्हणल्यावरती कंटाळा तर येणारच. पण ह्या कंटाळ्याचं औषध सुद्धा या लाईनीतच भेटलं आहे का. खरंच म्हणजे हे शब्द ऐकल्यानंतर, हे मंत्र ऐकल्यानंतर सगळा कंटाळा निघून गेला. दर्शन दे हो शंकर महादेव, दर्शन दे हो शंकर महादेव, दर्शन दे हो. एक मिनिट, इथे लोकांनी कपडे का काढलेत? म्हणजे मला पहिलं तर माहीत नव्हतं, पण नंतरला कळलं की इथे ही प्रथा आहे की पुरुषांनी कपडे काढून जावं लागतं मंदिरामध्ये. आणि आता तुम्ही बघणार आहात मंदिरातलं एक्सक्लुझिव्ह फुटेज. आता यामागे तर खूप काही कारणं आहेत, पण तुम्ही ते गुगल करू शकता, कारण की वेगवेगळी कारणं आणि वेगवेगळ्या गोष्टी. तर पण हे काहीतरी एक वेगळ्या गोष्टीत मोडतं, जे मला चांगला अनुभवायला भेटलं. तुम्ही बघू शकता म्हणजे आता किती काय प्रकारे, कुठल्या प्रकारे दर्शन झालं. खूप गर्दी होती. कशा तरी मोबाईल हातात आला आणि त्या प्रकारे मी व्हिडिओ शूट केली होती. सो तर विषय असा होता की टी शर्ट वगैरे काढायला लागतो अँड त्यानंतर आपण दर्शन वगैरे घेतो. चांगलं दर्शन झालं, बरं वाटलं जरा. आणि आता जवळजवळ 2-2.5 तास गेले आमच्या. आता त्यासाठी काय बोलू शकतो, झालं आता. पण पुढचा आता प्रवास करायचा आम्हाला. 2 दिवस झालं की नॉनस्टॉप गाडी चालवतोय आम्ही दोघं. म्हणजे आमचं लक्षच नाही काय लगा. इथं गाडीची हालत बघू शकता तुम्ही, म्हणजे काय विषय झालाय गाडीचा. पाक म्हणजे पाक कचरा झाला, नुसता कचरा, फुल कचरा. एवढी घाण गाडी कधी झाली नाही. आत्ता धुवून आणली होती येताना, तर मला वाटलं नव्हतं एवढं, म्हणजे पावसाळ्यामुळे होता सर, पण तरी लय घाण झाली गाडी. जीवाला वाईट वाटतं. तर मी आहे ना आता अहमदनगरमध्ये आहे. अहमदनगरमध्ये थांबलोय.
बरोबर. तर अहमदनगरमध्ये आता भूक लागली होती, उपवास होता, उपवास सोडला म्हणजे इथे एक नवीन गोष्ट मला भेटली. ते चौपाटी वडेवाल्याकडे ते आहे ती कढी वडा आहे आणि गोड कढी आहे. एका वियर्डली थोडी चांगली लागते पण छान लागते. सध्या भूक लागली आहे म्हणून चांगली पण लागते आणि चांगली आहे खरं तर ती. वन टाइम ट्राय कधी आलात ना अहमदनगरला तर चौपाटी वडेवाले त्यांच्याकडे कढी वडा ट्राय करा, मस्त लागतो. आता एवढ्या वेळ कंटिन्युअस लगातार गाडी चालवल्यानंतर माणसाला एकच गोष्ट हवी असते, ती म्हणजे आराम. पण आपल्या संगती काय वाटतं, काय झालं असेल? गेस करा बघू. तर आत्ता आम्ही आहे अहमदनगरमध्ये. अहमदनगर सोडलेलं रात्री सिटी आणि तिथून पुढे 20 किलोमीटरवरती एक लॉज पकडलेला हॉटेल झोपायसाठी. खूप दमले होतो. 4-5 तास आम्ही नॉनस्टॉप गाडी वगैरे चालवली होती. सो त्यामुळे आम्हाला झोपायची गरज होती, आरामाची गरज होती. तर इथे थांबलो. हॉटेल मधुरा करून आहे आणि या हॉटेलमध्ये आता विषय असा आहे की झोपलो होतो रात्री. आमची झोप अशा प्रकारे उघडली म्हणजे रात्री 3 वाजता लाईट गेली होती आणि परत मच्छर चावायला लागले. तर वर्स्ट एक्सपिरियन्स एव्हर फॉर हॉटेल कधी पण. म्हणजे आम्ही लास्ट टाईम आता शिर्डीमध्ये थांबलेलो तेव्हा 500 रुपये एवढं चांगलं हॉटेल होतं, तिथे सगळं अवेलेबल होतं आणि इथे आम्ही 800 रुपये दिलेत. 1000 रुपये बोलत होता बट आम्ही कमी करून 800 रुपये दिले. सो हेच आहे की पैसे देऊन सुद्धा म्हणजे प्रॉब्लेम आहे खूप मोठा. माणूस आराम करायला आलाय तर नाही यार. आत्ता बघा मी म्हणजे लोळत होतो गादीवरती बेडवरती फक्त, पण काय शेवटी झोप कशी लागेल, गरम होत असेल माणसाला. तर हाच विषय आहे. काय करायचं आता तुम्हीच मला आता कमेंटमध्ये सुचवा. म्हणजे काय कळत नाही काय करायचं आता. ह्या लोकांनी फोन केलेला तर एकदा उचलला, दुसऱ्यांदा उचललाच नाही. हे झोपलेत सगळे इकडे. तसा बाहेर व्ह्यू छान दाखवतो. बाहेर व्ह्यू मस्त आहे आपला, शेती वगैरेचा. धुकं वगैरे पडलेत. आता तेच आंघोळ वगैरे करून निघूया. भीमाशंकर आता फक्त 40 किलोमीटर इथून. वाव सुपर. 3 किलोमीटर भीमाशंकर. 3 बम बम बोले जय बोले. तर आता असा विषय आहे की आम्ही 2 किलोमीटर अगोदर म्हणजे थांबवलंय पोलिसांनी म्हणजे पार्किंगमध्ये कंपल्सरी लोकल गाड्याच फक्त सोडतात. MS-14च्या आणि STs वगैरे जे ST वगैरे आहेत महामंडळ त्या सोडतात. आणि काय आम्ही चालत चाललो 2 किलोमीटर अगोदर. तर मोठ्या गाड्या तर आतमध्ये पण येऊन दिले नाहीत. 2 व्हीलर सगळ्या आहेत त्या 2 किलोमीटर अगोदर थांबवून ठेवल्यात. इथे 1 किलोमीटरची लाईनच आहे इथं पूर्ण. इथून 1 किलोमीटर तर भीमाशंकर लिहिलेलं आणि इथून सुरुवात झाली आत्ता लाईनीची. लय अवघड आहे. पुढं पनवेलला जायचं घरी. खूप मोठी लाईन आहे यार, खूप मोठी लाईन आहे. चेक करायला आलोय की लाईन ही दर्शनाची आहे का नाही. दर्शनाचीच असेल पण तरी एक काका मागाशी म्हणून गेले की दर्शनाची लाईन नाही. काय करायचं. 1 किलोमीटर जवळजवळ मंदिरापाशी आलोच म्हणायचं. रविवार आजचा रविवार जास्त गर्दी आहे. 12:30 वाजून गेलेत आणि तुम्ही आता हे धुकं वगैरे बघू शकता किती जास्त धुकं पडलेत. म्हणजे पाऊस यायचा विषय तरी आहे. आणि काय लाईन आत्ताशी बघा इथून सुरू आहे. 1 किलोमीटर मागणं लाईन सुरू आहे. काही लोक पुढे जात आहेत पण ते आय थिंक नुसतं नॉर्मल दर्शन घेण्यासाठी. 2 hours later. एवढ्या वेळानंतर सुद्धा आम्ही नुसतं आता ही कमानी टच केली मंदिराची, म्हणजे वरची एकदम. आणि अजून एवढी जास्त गर्दी दिसते ना, म्हणजे बघितल्यावरती असं अंगावरती काटा येतो अजून एवढा वेळ थांबायचा करून.
वेळ लाईनीत उभा राहिल्यानंतर आम्हाला संध्याकाळी 5 वाजता मंदिराचं शिखर बघून खूप भारी वाटतं आणि मंदिराच्या गाभाऱ्यात जाताच तुम्हाला एक वेगळी एनर्जी भासते, म्हणजे एनर्जीच म्हणू शकता, एक वेगळी वाईब आहे. खूप भारी वाटतं मंदिरात जसं जसं पोहोचतो, कारण की मागच्या 7 तासापासून आम्ही लाईनीत उभे होतो. जेवढा उत्साह मोठ्यांच्यात होता तेवढाच उत्साह बारक्यांच्यात देखील होता. महादेव महादेव. इथून पुढे काय आपल्याला व्हिडिओ बनवायची परवानगी तर नव्हती, तर आता आम्ही जस्ट 6:30 वाजले, आता परफेक्ट एकदम 6 वाजलेत आणि 6 वाजलेत. खरं तर आम्ही 5:30ला दर्शन झालं. जवळजवळ 12 वाजता आम्ही उभं होतो लाईनीमध्ये आणि आत्ता 5:30 वाजता दर्शन झालं. तर 5-5.5 तास लागले आम्हाला दर्शनासाठी आणि काय पाय दुखतात आता. बरं इथून आता 2 किलोमीटर आहे की नाही, 2 किलोमीटर चालत जायचं. विरा इकडून पवाय जाऊया का? लेट होते. इथनं पुढे आम्हाला आता पनवेलला जायचं. 6 वाजले. इथून 5 तास 4.5-5 तास आहे आणि कंटिन्यू 4.5-5 तास गाडी चालवणं म्हणजे आता माहीत नाही आता काय होईल. वरचा बम बोलेत आपल्याला आता घरी पोचवत सरळ सही सलामत आणि बघू आता काय.